नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री। आज मी तुम्हाला दाखवणार आहे थ्रेडिंग कशी करायची ती। पहिल्यांदा मी पावडर लावून घेतले आहे, जेणेकरून आपला थ्रेड हा पटकन सटकावा आणि कस्टमरला पकडायला सुद्धा सोपे जावे। पावडर लावल्याने ग्रिप हे एकदम फिट्ट बसते। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पावडर लावल्याने त्रास कमी होतो, तर असं नाही आहे। तुम्हाला व्यवस्थित पकडता यावे, त्यामुळे तुम्ही त्रास कमी होतो। का तुम्ही लूज पकडलं तर मग तुम्हाला त्रास जास्त होणार। तर केस काढताना कधी पण आयब्रोच्या समोरचे जो भाग असतो तिथून आपण आयब्रो ही स्टार्ट होते। एक एक केस व्यवस्थित काढायचा आणि चिमट्यामध्ये व्यवस्थित असं घ्यायचं आहे। एक दोन केस काढायचा आणि तीच गाईडलाईन घेऊन बॅक साईडला जायचे आहे। तुम्हाला दिसत असेल की मी सुरुवातीला एक दोन केस काढले आणि तीच गाईडलाईन घेऊन मी मागे जाणार आहे। आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर आयब्रो करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नेहमी आयब्रो ही जाड ठेवा, जेणेकरून क्लायंटला दाखवल्याच्या नंतर जर क्लायंट कुठे फिनिशिंग कमी आहे असे त्यांना वाटत असेल तर आपल्याला फिनिशिंग देता येईल। ही आयब्रो ही नेहमी क्लायंटच्या मनावरच करायची असते, आपल्या मनावर नसता करत। जर क्लायंट बोलले मला जाड हवी असेल तर त्यांना जाडच करून द्यावं लागेल। आणि जर तुम्ही सुरुवातीला जर जाड केली थ्रेडिंग तर तुम्हाला फिनिशिंग द्यायला केस भरपूर राहतील, पण तुम्ही जर सुरुवातीला बारीक केली तर तुम्हाला केस काढण्यासाठी जागाच उरणार नाही आणि जी थ्रेडिंग आहे ती अनप्रोफेशनल दिसेल, व्यवस्थित दिसणार नाही आणि फेसला पण सूट होणार नाही। त्यामुळे तुम्ही काय करा की जी थ्रेडिंग जी आहे ना ती नेहमी जाड ठेवा, जेणेकरून कस्टमरला जर नाही आवडली तर आपल्याला फिनिशिंग द्यायला खूप सोपे जाईल। आणि जर इथं वाटत असेल तर अजून फिनिशिंग देऊन घ्यायची। आणि इथं मी समोर जे कट करायची राहिली होती तर ते मी कट करून घेणार आहे आता थ्रेड झाल्याच्या नंतर। आता हे मिडलमध्ये राहिले होते तर मिडलमधले पण छान शार्प करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला टिकली लावायला सोपं जाईल। आता हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होते माझी कट करायची राहिलीत तर मी कट करून घेत आहे। कट करून झाले आहे। आता बघा, अशा प्रकारे माझी थ्रेडिंग झालेली आहे। नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा अशीच थ्रेडिंग करा। ही बघा फायनल रिझल्ट आहे माझा। थँक्यू।